सिद्धार्थला बघतो सीन जो आमचा होता, मी त्याला थोबाडीत मारतो आणि सिद्धू त्यावेळी अजून नवा होता. तर मग तो सर मला खरं मारा. तर मी म्हणलं खरं मारण्याची गरज नाही, मी फक्त ऍक्ट करतो, तुम्ही ऍक्ट करतो. नाही नाही, मला खरं मारा म्हणजे ती एक हे आणि मी त्याला खरोखरीच मारलं. तर त्याचे 2-3 टेक झाले, पण त्यांनी कधी ते नाही व्यक्त केलं हळू मारा किंवा 2-3 वेळा खरंच मारले त्याला. हो, त्या 2-3 टेक मध्ये खरोखरीच नाही मारले आणि त्यांनी तेवढा इंटेन्स परफॉर्म केलेला आहे. दे धक्का असेल, मी शिवाजीराजे भोसले बोलतो असेल किंवा काकस्पर्श असेल, अस्तित्व असेल, खूप म्हणजे नावं एका टप्प्यात घ्यावी याच्यापेक्षा खूप जास्त आहेत. बरोबर. पण आपल्याला ते भावतात, ते आपल्याला जवळचे वाटतात, त्याचं कारण ते आहे. ते सगळे टचिंग सिनेमे वाटतात, त्याचं कारण ते आहे. इव्हन वास्तवमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही ते प्रसंग बघायचो तेव्हा बघतानाच ते अंगावर यायचे. ते जेव्हा सिनेमात बघितले त्यावेळी तर ते फारच सुंदर होतं. तुम्ही असे मित्रांसोबत मिळून जी निर्मिती केली आहे सिनेमे, त्याच्यावर राजकारणाचा पगडा जास्त आहे. म्हणजे गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा असू दे, पुन्हा त्याचा जो हे आला दुसरा भाग आला तो असू दे, किंवा असे काही सिनेमे ज्याच्यात तुम्ही राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न नेमका केलेला आहे. तर हे जे नेमकं कनेक्शन आहे तुमचं समाजकारणाशी, राजकारणाशी, नाही, त्याविषयी सांगा. हा तुझा गैरसमज आहे की आम्ही राजकारणीच असं नाही. आमचं मूळ सिनेमाचं उद्दिष्ट वेगळं होतं. मी काही वर्ष काम करत होतो की शेतकरी बांधवांवर मला फिल्म करायची होती आणि मी 5 वर्ष त्या काही लेखकांकडनं लिहून घेतलं, पण माझ्या मनासारखं काही ते आलं नाही. माझ्या मनातली जी गोष्ट होती ती, आणि शेवटी एकदा ती जुळली. श्याम पेठकरांनी सगळं स्क्रीन प्ले लिहिला आणि अरविंद जगतापनी डायलॉग्स लिहिले. त्या सिनेमाचं नाव आहे गोष्ट छोटी डोंगरा एवढी. तो शेतकरी बांधवांवरचा सिनेमा, कोरडवाहू शेतकऱ्यांची समस्या सांगणारा तो सिनेमा, तो आजच्या तारखेला तो आम्ही केला 2008 मध्ये. आज 2026ला तुम्ही तो सिनेमा लावा आणि शेतकऱ्यांची परिस्थिती जशीच्या तशी तुम्हाला दिसेल. त्यात काही फार बदल झालाय अशातला भाग नाहीये. तर आम्ही तो सिनेमा आमचा मूळ करायचा. पण तो सिनेमा करत असताना असा विचार आला की अरे समजा ह्या चित्रपटाला आपल्याला ऑडियन्स नाही मिळाला, हे नाही मिळालं, आपण खिशातनं पैसे घालतोय, सगळं करतोय, तर ते आपल्याला परत मिळतील का? तर आता सिनेमा केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिटर्न्स पण पाहिजेत ना. हो 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 नाही असं चर्चा चालू असताना मग अचानक एक विनोदी सिनेमा करू आणि एक गंभीर करू. मग गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजराचा जन्म झाला. ते पण अरविंदने एकटाकी लिहिलेलं सिनेमा आहे तो. आणि हे दोन्ही सिनेमे आम्ही एकाच सेटवर शूट केले. दोन्ही सिनेमांचा सेट वेगळा नाही, पण तुला कळणार नाही. हा, मी तुम्हाला सांगतो दोन्ही सिनेमांचा सेट एकच आहे हे तुम्हाला कधी कळेल, तो दोन्ही मधल्या विठ्ठलाची मूर्ती सेम आहे. याच्यातनं तुम्हाला कळेल. गल्लीत गोंधळ मध्ये शेवटी तो सोन्याची टोपी घालतो विठ्ठलाला, आणि इथे नागेश जेव्हा आत्महत्या करतो तो शेतकरी, तर त्या सिनेमासाठी तयार झालेला हा सिनेमा. आणि गंमत अशी बघ की व्यावसायिक यश हे गल्लीत गोंधळला मिळालं. गोष्ट छोटीला व्यावसायिक यश तितक्या प्रमाणात नाही मिळालं. पण त्याची हे झाली, म्हणजे मी तो कव्हर केलाय त्याचं हे, त्यामुळे माहितीये की त्याचं नाव झालं, म्हणजे एक काय म्हणतो क्लास लेवलला तो सिनेमा आवडला. आजही म्हणून मी म्हणलं की जेव्हा तुम्हाला शेतकऱ्याची समस्या बघायची तर गोष्ट छोटी बघा, म्हणजे त्यात आपण मांडलेलं आहे. पण विनोदी सिनेमांना जास्त दाद मिळत असल्यामुळे किंवा रसिकाश्रय मिळत असल्यामुळे त्या काळात तो ट्रेंड होता. त्यामुळे मग आमचा गल्लीत गोंधळ हिट झाला. मग तो हिट झाल्यामुळे मग पुन्हा गोंधळ. हो. कारण त्यासाठी निर्माते होते, ते म्हणाले की ह्याचं सेकंड पार्ट करता येईल का? मग अरविंदने तो पण लिहिला. तर अशा पद्धतीने ज्याला यश मिळतं त्याला लोक जास्तीत जास्त, आता हा व्यवसाय असल्यामुळे स्वाभाविक तसा विचार करणार ना कुठलाही व्यावसायिक मनुष्य. जेव्हा आपण एखादी गोष्ट इन्व्हेस्ट करतो, काही 4 पैसे एखाद्या गोष्टीसाठी, तर त्यातून रिटर्न मिळावे ही साधी अपेक्षा असते ना, अजून काय. आणि फायदा मिळाला तर आनंद असतो.
तुम्ही हापूस सारखा सिनेमा केलात, सिनेमात काम केलं. कोकणाशी तुमचं तसं कनेक्शन आहेच कारण शिल्पा मॅम कोकणातल्या आहेत. सो मला ते पण ऐकायला आवडेल, की बीडचा किंवा औरंगाबाद किंवा आता छत्रपती संभाजीनगरचा मुलगा आणि कोकण नॉर्मली ना कोकणातल्या मुली अव्हॉइड करतात त्या साईडची असं मी ऐकलं होतं त्यावेळेला. कसं जुळलं मग हे सगळं? एक नाही, नाटक नाही. निमित्त होतं? आमचं नाही. आम्ही कोकण आणि मराठवाडा अशा दृष्टीने नाही जुळलेलो, कारण मी मुंबईत स्ट्रगल करत होतो आणि ती माझ्या नाटकात आम्ही एकत्र काम केलं आणि त्यामध्ये एक वय असतं आपलं, ज्या वयामध्ये तुम्ही प्रेमात पडत असता आणि त्या वयानंतर मग तुम्ही लग्न करता आणि मग तुम्ही संसार उभा करता. तर त्यावेळी आमचं ते प्रेम जुळलं त्या जाऊबाई जोरात नाटकाच्या दरम्यान. निर्मिती सावंत आणि ती हां, टीम होती सगळी. हां, हां. निर्मितीताई प्रमुख हो, भूमिकेमध्ये होत्या हो. त्यामध्ये आणि मी, मंगेश आणि पुरुषोत्तम बेर्डेंनी हो, ते डिरेक्ट केलं होतं डिरेक्ट केलं आणि होतं. त्या नाटकाच्या दरम्यान आमची ती प्रेम कहाणी झाली, त्यातून लग्न झालं हं, हं. आणि ती मुंबईमध्ये जन्मली वाढली. हो. मी मराठवाड्यात जन्मलो वाढलो. हं. पण म्हणजे माझी भाषा, माझं सगळं हे पाहता तिला असं वाटत होतं. घरचे पण म्हणले, "कशाला नाटकातलं माणूस करायचा आहे. जावई असं नको, त्याचं काही खरं नसतं. त्याचंच कुठे काम उद्या मिळालं, नाही मिळालं काही हे." आणि त्यांचं काही चुकीचं नसतं. बरोबर. बरोबर असं उद्या समजा काम नाही मिळालं तर काय करता तुम्ही? काही जण व्यसनाधीन होतात, काही जण हं. डिप्रेशनमध्ये जातात. अशा खूप गोष्टी असतात आणि ते धोकादायक असतं. आणि मुलीला स्वतःहून कोण ढकलेल त्या ह्याच्यात? म्हणून त्यांनी तिला जो व्यावहारिक सल्ला आहे तो दिला होता. पण तिला माझ्याशीच लग्न करायचं होतं. तिने ते फिक्स. त्यांना आग्रहाने सांगितलं होतं. म्हणून मग ते तयार झाले. आणि मग आमचं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर आता 3 दशकानंतर तिलाही त्या गोष्टीचा खेद वाटत नाही. तुम्हाला तिचं डिसिजन ते तिच्या महत्वाचं. घरच्यांनाही वाटत नाही, की चला बा जावई ठीक आहे. अशा पद्धतीचं. तर त्यामुळे ती पण एक जबाबदारी. पण महत्वाचं असं, की माझं कलाक्षेत्रातलं ही सगळी धावपळ असताना तिने घर सांभाळलं याचं श्रेय 100% तिला. मुलांचं उद्या चांगल्या कारकिर्दी घडल्या, माणूस म्हणून खूप चांगली झाली, तर त्यामध्ये तिचा वाटा मोठा असेल, असं या निमित्ताने अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. एक किस्सा आम्ही असा ऐकलाय, की एक चेक तुम्हाला मिळाला कुठून तरी आणि तुम्ही त्यांना साडी घेतलीत आणि त्यानंतर त्या तुम्हाला ओरडल्या होत्या. पण त्यामागची हे कळल्यावर त्या सॉफ्ट झाल्या. काय नेमकं आहे? म्हणजे मला एक तर ते ऐकल्यानंतर स्पष्ट कळलं नाही, की तुम्ही असं नेमकं नेलं काय होतं, की ज्याच्यावरनं त्या नाही, चिडल्या? नाही. हे हा जागतिक नियम आहे. नवऱ्यांना काही कळत नसतं आणि सगळं बायकांना कळतं. हे युनिव्हर्सल आहे. त्याच्यामुळे आपला नवरा काही जरी असला, तरी त्याला फार अक्कल नाहीये, असं प्रत्येक बायकोचा समज असतो. आणि काय झालं, की मी एक जाहिरात केली होती आणि नंतर मुद्रा सारख्या कंपनीने ती खूप मोठी मुद्रा. हं, हं. त्यांनी असं सांगितलं, की याचं हं. फोटो सेशन आम्हाला करायचंय, तर तुम्ही चेन्नईत या. आणि त्या काळात मी स्ट्रगलर होतो. आणि तेव्हा त्यांनी जे काही पैसे ऑफर केले होते ते खूप होते. मला विमान प्रवास चेन्नईपर्यंतचा आणि त्यानंतर 5 स्टार हॉटेलमध्ये राहा. हं. त्यानंतर माझ्यासाठी एक अँबॅसेडर गाडी दिली होती ड्रायव्हर सहित. तर हे मला फार धक्कादायक किंवा न झेपणारं होतं. पण मी तिथे गेलो चेन्नईमध्ये आणि तिथले ते साउथ इंडियन एक फोटोग्राफर होते त्यांच्या स्टुडिओमध्ये ते. आणि मग ते सगळं झालं फोटोशूट, तर ते पाऊण तासातच संपलं. हं. तर त्यांनी सहज चौकशी केली. म्हणले, "तुम्ही काय करता वगैरे?" मी म्हणलं, "मी थिएटर करतो, रिजनल असा ॲक्टर आहे." "किती पैसे घेतले यासाठी?" मी सांगितले, "एवढे-एवढे दिले." ते म्हणले, "तुम्ही खूप कमी पैसे घेतले. हो. तुमचं खूप चांगलं काम आहे."